एक मोटर गाडीने 80 किलोमीटर दर तास या सरासरी वेगाने पुणे ते नागपूर हे अंतर कापण्यास 9 तास लागतात. तर त्याच गाडीने तेच अंतर 8 तास कापले तर गाडीचा सरासरी वेग किती होईल? हा अतिशय सोपा प्रश्न आहे. हा अशा स्पर्धा परीक्षेच्या जी प्रश्नाची लेवल आहे, त्या लेवलचा हा प्रश्न नाही. एकदम सोपा प्रश्न आहे. पहा, एका मोटर गाडीने 80 किलोमीटर दर तास सरासरी वेगाने पुणे ते नागपूर अंतर 9 तासात गेले. मग आपलं अंतर काढायचं. मग आपल्याला माहिती आहे, की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतं. मग पुणे ते नागपूर अंतर किती होणार? वेग किती आहे गाडीचा? 80 किलोमीटर गुणिले वेळ किती बघा बरे? 9 तास. 9 अठ्ठे 72. मग 720 किलोमीटर हे काय आहे? अंतर आहे. म्हणजे पुणे ते नागपूर अंतर किती आहे? 720 किलोमीटर आहे. पहा, म्हणजे 80 किलोमीटर वेगाने गेली, 9 तास गेली. आता हेच अंतर जर 8 तासामध्ये गेलं असतं, तर ते काय म्हणले किती वेग असेल? परत आता लिहायचं, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता नवीन अंतर म्हणजे अंतर तेच आहे. दुसरा वेग दिला आपल्याला. किती येते? वेळ दिलाय. 8 तास वेळ दिलाय. पहा, तेच अंतर त्याने 8 तासात कापले. 8×9 72. उत्तर 90 आलं. म्हणजे त्या गाडीचा वेग आहे 90 किलोमीटर दर ताशी वेग आला. म्हणजे 80च्या वेगाने 9 तास आणि 8च्या वेगाने 90 तास होणार. 90 वेग आला पाहिजे. तेव्हा ती 8 तासात पोहोचणार. मग दोन्ही अंतर हे 720 किलोमीटर होणार. पहा, त्यांनी आपल्याला डायरेक्ट वेग आणि वेळ हे थेट दिलेलं आहे. आपण त्यामुळे अंतर काढलं. तेच अंतर परत नवीन वेळेने भागलं, आता नवीन वेग येतो. म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हे आधी आधी आपण अंतर काढून घेतलं. अंतर काढलं त्याला आपण वेळाने भागलं, की नवीन वेग आला. ते 90 किलोमीटर दर तास हा काय त्याचा सरासरी वेग आहे.